नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच संकल्प न्यूज चॅनलवरती स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सरकारवर धावून जात आहेत। सध्या ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी गेल्या 4 दिवसात सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे। 29 ऑगस्टच्या निर्णायक लढाईची आठवण त्यांनी समाज बांधवासह सरकारलाही करून दिली आहे। आता माहितीसोबत त्यांनी काँग्रेसवरही मोर्चा वळवला आहे। त्यांनी राहुल गांधी यांना इशारा दिलाय, तर ते विजय वडेट्टीवार यांच्यावरही समाचार घेत आहे। विजय वडेट्टीवार हे ओबीसीची बाजू लावून धरत आहेत। त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर यापूर्वी टीका केली आहे। आज सरकारच्या मराठा उपसमितीची बैठक होत आहे, त्यावरून जरांगे यांनी निशाणा साधलाय, किती बैठका घेणार, अजून समाजाला काय देताय तुम्ही, असा सवाल त्यांनी विचारला। मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबियांसाठी ऊर्जा खात्याचा साधा GR काढला नाही, फडणवीस यावर काय बोलणार, असा उलट सवाल त्यांनी केलाय। दरवेळी मुख्यमंत्री छत्रपतीचं नाव घेतात, जी चूक केल्याबद्दल काय बोलणार, लोकांचा रोष कमी होईल, माफी मागा, असंही त्यांनी म्हटलंय। आणि त्याचबरोबर सरकारचा तिरस्कार येतोय, आता तो वाढू देऊ नका। शेतकरी, मुस्लिम, ओबीसी मध्ये तिरस्कार वाढला आहे। सरकारने मराठा वर्गाला प्रचंड हिलवले आहे। 3 वर्षात किती मोर्चे झालेत, 3 वर्षात तुम्ही काय दिलंय? मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला जाण्याचा विचार आहे, असा इशारा त्यांनी दिलाय। मला अनेक मराठा नेत्यांचा फोन येतोय, आमदार खासदार फोन करून तुम्ही म्हणताय ते पटतंय असं सांगतात। राणेसारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागले आहेत, त्यांचं स्वागत आहे, असंही जरांगे पाटलांनी म्हटलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीसाठी मोर्चे उघडलेत। त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे, त्यावर जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। विजय वडेट्टीवार यांना माझ्यावर बोलायला राहुल गांधींनी सांगितलं का तुम्हाला, असा सवाल त्यांनी विचारला। 4-2 लोकांमुळे काँग्रेसचं जरा नीट चाललंय। थोरात, देशमुख, चव्हाण, सपकाळ, नाना पटोले यांच्यामुळे काँग्रेसचं बरं चाललंय। कशाला तुम्ही खेळ बिघडवताय? बोटावर मोजणे इतके काँग्रेस राहिले, ते संपू नका, कशाला ते बिघडताय? विजय वडेट्टीवार बोलले तरी आम्ही आरक्षण घेणारच, असंही त्यांनी उत्तर दिलंय। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा।